कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा अर्ज दाखल करण्यासाठी अकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या ताफ्यासह कोल्हापुरात दाखल झाले। यावेळी हलगीच्या ठेक्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। आपल्या कार्यकर्त्यांसोबत जीवनदादा पाटील यांनी हलगीच्या ठेक्यावर तार धरला। दसरा चौकामध्ये आगमन झाल्यानंतर जीवनदादा पाटील यांनी मालोजी राजे यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या। यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी सरपंच मदनदादा पाटील आणि माजी सरपंच अनिलदादा हळदकर, माजी सरपंच संदीप पाटील, सुरेंद्र धोंगडे, युवराज नेते, युवक नेते राजेंद्र इंगळे, आर.व्ही. देसाई सर, माजी सरपंच पांडुरंग मोरसकर, सरपंच शामराव मोहिते, सरपंच धनाजी पाटील, उत्तम सोडणकर, संतोष कांबळे, रामचंद्र देसाई, माजी सरपंच वाय.बी. पाटील, एकनाथ आजबे, दिलीप पाटील, संदीप दळवी, मुख्याध्यापक महादेव मोरसकर, दीपक पोलेकर, युवराज सावंत, माजी सरपंच सुरेश नाईक, डे सरपंच भैरवजी कुंभार, डी.जी. जाधव सर, रणजित पाटील, अनिकेत देसाई, सतीश लोहार, अभिजित कोराने, पप्पू मोहिते, भिकाजी कांबळे, माजी सरपंच आनंदास सोहनी, विनायक इंदुलकर, भाऊसो पाटील, रंगराव देसाई, सदाशिव हळदकर, विनायक खाडे, रोहित राजगिरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शाहू महाराजांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते।